नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक मित्रांनो, एक महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण काय माहिती घेणार आहे की JEE मेन्स आणि ॲडव्हान्स यामध्ये काय फरक आहे. आता तुम्ही जर बघा पालक म्हणून हा व्हिडिओ बघत असाल, विद्यार्थी म्हणून हा व्हिडिओ बघत असाल, म्हणजे विद्यार्थी कदाचित आता 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वीला असू शकतात. मग त्यांना पुढे जाऊन इंजिनिअरिंग करायचं असेल किंवा भविष्यात जाऊन त्यांना मेडिकल सेक्टर जायचंय किंवा इतर सेक्टरमध्ये जर जायचं असेल तर प्रत्येक सेक्टरची माहिती मी तुम्हाला देणार आहे. तुम्हाला कोणत्या सेक्टरची माहिती पाहिजे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक पण करा, सगळ्यांना शेअर पण करा. यामध्ये आपण काय बघणार आहोत की JEE संदर्भात म्हणजेच इंजिनिअरिंगला तुम्हाला जर जायचं असेल तर इंजिनिअरिंगला जाण्यासाठी ही एक्झाम द्यावी लागते, जिचं नाव आहे JEE. आता ही एक्झाम देताना ज्याला आपण जॉईंट एंट्रन्स एक्झाम म्हणतो, बरोबर आहे. मग ही एक्झाम देत असताना मेन्स दिली तर काय होतं, आता इथे मेन्स टाकायचं मी विसरलोय. मेन्स दिली तर काय होतं आणि ऍडव्हान्स दिली तर काय होते बघा. या दोघांमधला फरक थोडक्यात आपण समजून घेऊया. ओके. आणि मग यातला फरक समजून घेऊया आणि याच्यामध्ये अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत छोट्या मोठ्या, त्या पण मी तुम्हाला सांगणार आहे. तो सुरुवातीला बघूया आपण. पण मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो की हा चॅनल जो आहे इग्नाइट विद्यालय म्हणून आपण चालू केलेला आहे. यावरती तुम्हाला सगळ्या गोष्टींची इन्फॉर्मेशन मी इथून पुढे देणार आहे. 10वी नंतर करिअर कशात करावं, 10वी नंतर डिप्लोमा करावा की 11वी 12वी करावी, 11वी 12वी निवडताना सायन्स आर्ट कॉमर्स कोणतं निवडावा, तुम्हाला लॉ मध्ये जायचं, लॉ मध्ये कोणकोणत्या सीईटीच्या एक्झाम असतात, इंजिनिअरिंगसाठी कोणकोणत्या एक्झाम असतात, मेडिकलसाठी कोणकोणत्या एक्झाम असतात किंवा इतर अजून कोणकोणते कोर्सेस आहे की जे तुम्हाला लवकरात लवकर करिअर निवडण्याला संधी देऊ शकतात किंवा लवकरात लवकर तुम्ही अर्निंग करू शकता. ते पण माहिती मी तुम्हाला देणार आहे. महाराष्ट्रामध्ये याच्या सीईटीचे फॉर्म कधी सुटतात, कधी भरावं लागतात, सगळं 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 सांगणार आहे. सिलेबस काय, एक्झाम पॅटर्न काय, निवड पद्धत कशी असते, डॉक्युमेंट काय काय लागतात, सगळं सांगतो. ओके. तुम्हाला काय पाहिजे मला फक्त कमेंटमध्ये टाकून ठेवा, त्याच्यावरती नक्कीच व्हिडिओ मी घेऊन येईल. चला तर मग हा हा जो चॅनल आहे ना, हा आत्ता लगेच काय करा, लाईक करून टाका हा व्हिडिओ. लाईक केल्यानंतर कमेंट पण करा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, आवाज जर काय माहिती पाहिजे. अजून तुम्ही शेअर करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत, पालकांपर्यंत, जेणेकरून त्यांच्या प्रश्नांची उत्तर त्यांना ह्या चॅनलवरच्या द्वारे मिळणार आहे. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईबचं बटन दाबून ठेवा, कारण सबस्क्राईब बटन दाबल्यानंतरच तुम्हाला याची अपडेट मिळत राहणार आहे. आणि हाईप नावाचा ऑप्शन बघा कमेंटच्या साईडला, थोडं कमेंटला बाजूला करा, हाईप नावाचा ऑप्शन आहे, हाईप पण करा. चला तर मग बघूया आपण आत्ताचा जो महत्वाचा पॉइंट आहे. बघा JEE मेन्स मी इथे टाकलेला आहे आणि JEE ऍडव्हान्स या कॉलम मध्ये टाकलेला आहे. दोघांमधला फरक एक एक मुद्दा आपण बघूया. पहिला मुद्दा बघा किंवा विषय बघा काय याच्यामध्ये, एक एक मुद्दा मी तुम्हाला क्लिअर करतो. बघा. ओके. पहिला आहे हेतू काय. JEE मेन्स आणि JEE ऍडव्हान्स यांचा हेतू नेमका काय आहे. बघा, पहिले तर JEE मेन्स मध्ये तुम्हाला NIT मध्ये जायचं असेल, IIIT मध्ये जायचं असेल किंवा GFTI मध्ये जायचं असेल तर तुम्हाला JEE मेन्स द्यावी लागते. आणि जर तुम्हाला IIT मध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल इंजिनिअरिंगला तर JEE ऍडव्हान्स तुम्हाला द्यावी लागते. आता JEE ही एक्झाम कोणासाठी बरं, इंजिनिअरिंगला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक्झाम आहे, लक्षात घ्या. तीही कोणती, कॅप राऊंड थ्रू, गव्हर्नमेंट राऊंड थ्रू तुम्ही जर गेलात तर चांगल्या चांगल्या कॉलेजला तुम्हाला इथे प्रवेश मिळतो, ऍडमिशन मिळतं. ज्यापैकी मी तुम्हाला आता काही कॉलेज सांगितले महत्वाचे. त्यानंतर परीक्षा कोण घेतं तर मेन्स जी आहे JEE मेन्स ही एक्झाम नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात NTA ही घेत असते. आणि JEE ऍडव्हान्स जी आहे ही मात्र कोण घेत आहे, दरवर्षी कोणतंही एखादं IITचं कॉलेज ही एक्झाम कंडक्ट करतं. IITचं कॉलेज जसं की IIT बॉम्बे, IIT मद्रास, IIT खरगपूर, IIT रुरकी, नाही का, ते कोणीही एक एक्झाम घेत असतं, ते रोटेशन नुसार असतं. त्यानंतर पुढे बघितलं आपण पात्रता, तर पात्रता बघा 12th सायन्स ज्याचं आहे, 12th सायन्स ज्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स विषय पाहिजे, तो विद्यार्थी JEE मेन्स पण देऊ शकतो. आणि JEE मेन्स देऊनच तो विद्यार्थी JEE ऍडव्हान्स देऊ शकतो. बघा, JEE ऍडव्हान्स 12वीचा विद्यार्थी देऊ शकतो का, नाही. ज्या विद्यार्थ्याने 12वी सायन्स असून ज्याने मेन्स दिली त्या मेन्स नंतरच तो विद्यार्थी JEE ऍडव्हान्स देऊ शकतो. पण सगळेच ज्यांनी JEE मेन्स दिली सगळे JEE ऍडव्हान्स देऊ शकतात का, नाही. मग कोण देऊ शकतं, बघा, विद्यार्थ्यांची संख्या सीमित केली जाते. लाखो विद्यार्थी JEE ऍडव्हान्स किंवा JEE मेन्स किंवा 12वीला असणाऱ्या ज्या ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला जायचं आहे ते सगळेच विद्यार्थी JEE मेन्स देऊ शकतात. ओके. पण मात्र इथे JEE ऍडव्हान्स देण्यासाठी मेन्स मधून आलेले टॉपर जे 2.5 लाख विद्यार्थी आहेत, मेन्स मधले टॉपर, तेच 2.5 लाख विद्यार्थी JEE ऍडव्हान्स एक्झाम देऊ शकतात. लेवल काय असते बघा, JEE
मेन्स बघितली तर मीडियम आहे, पण JEE ॲडव्हान्स जर बघितली हायली डिफिकल्ट आहे. खूप डिफिकल्ट आहे, खूप अवघड आहे, खूप थिंकिंग करावं लागतं, खूप इम्प्लिमेंट करावं लागतात. त्यानंतर पॅटर्न जर बघितला तर हा NCERT वर आधारित किंवा कन्सेप्च्युअल वरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. ऑब्जेक्टिव्ह टाईपचे प्रश्न आहे. आणि इथे JEE ॲडव्हान्स मध्ये मात्र मोर डिपर, मोर थिंकिंग करणारे असे प्रश्न तुम्हाला इथे विचारले जातात. सो अभ्यास जी काय म्हणतो आपण एक मर्यादा आहे, एक लिमिटच्या पुढे अभ्यास तुम्हाला ह्या JEE ॲडव्हान्स साठी करावा लागतो. त्यानंतर पेपर जर बघितला तर मेन्स साठी पेपर एकच आहे, मात्र ॲडव्हान्स साठी पेपर 1 आणि पेपर 2 असे दोन्ही पेपर अनिवार्य आहे. दोन्ही पेपर तुम्हाला द्यावेच लागणार आहे. आणि यानंतर तुमचा प्रवेश जो सुरुवातीला मी सांगितलं त्यामध्ये JEE मेन्स जर तुम्ही दिली तर NIT कॉलेज असेल, IIT कॉलेज, IT कॉलेज असेल, GFTI कॉलेज असेल किंवा गव्हर्नमेंटचे कॉलेज असेल त्या ठिकाणी तुम्ही प्रवेश घेऊ शकता. पण याच्या व्यतिरिक्त जो विद्यार्थी IIT ला ऍडमिशन घेऊ शकतो तो आहे JEE ॲडव्हान्सचा. हा IIT ला घेऊ शकतो. हा विद्यार्थी मात्र IIT ला ऍडमिशन घेऊ शकत नाही. हा विद्यार्थी मात्र IIT ला पण घेऊ शकतो, प्लस हे कॉलेजला पण ऍडमिशन घेऊ शकतो, कारण त्यांनी ही एक्झाम क्रॅक करूनच तो इकडे आलेला असतो. सो IIT मध्ये तुम्हाला जाण्याचं स्वप्न असेल तर नक्की JEE ॲडव्हान्स साठी तुम्हाला प्रयत्न करायला पाहिजे. आणि ज्यांना स्वप्न आहे की भविष्यामध्ये मला इंजिनियरच व्हायचं असेल त्यांनी आतापासून थोडा 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 अभ्यास चालू करायला पाहिजे. आमच्याकडनं काही मदत लागली तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, कारण आमच्याकडे सुद्धा तुम्हाला टीच करणारे आता फॅकल्टी अवेलेबल आहे आणि त्याही IITians आहे. सो काळजी करू नका, ते तुम्हाला आम्ही देऊच. ओके. आता दुसरं सोप्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर इंजिनिअरिंग ब्रांचला प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला JEE मेन्स ही पहिली पायरी असते, तर JEE ॲडव्हान्स ही दुसरी आणि सर्वात कठीण पायरी असते, ज्याद्वारे तुम्ही IIT कॉलेजला ऍडमिशन घेऊ शकता, तुमचा नंबर लागू शकतो. IIT मध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर आधी JEE मेन्स आणि नंतर JEE ॲडव्हान्स द्यावी लागते. आणि NIT, IIT, GFTI मध्ये प्रवेशासाठी JEE मेन्स पुरेशी असते, त्याला ॲडव्हान्स द्यायची गरज नाही. त्यानंतर एखादं उदाहरण जर घ्यायचं म्हटलं आपल्याला, बघा तुम्हाला IIT बॉम्बेला जायचं आहे, सपोज IIT बॉम्बेला जायचं स्वप्न प्रत्येक विद्यार्थ्याचं आहे ज्याला इंजिनियर व्हायचं आहे. IIT बॉम्बे मधनं मला इंजिनिअरिंग करायचं आहे, जर तुमचं स्वप्न असेल तर तुम्हाला JEE मेन्स द्यावी लागते 12वी सायन्स घेऊन. बरोबर आहे, 12वी सायन्स असेल तुमचं त्यावेळेस तुम्हाला JEE मेन्स द्यावी लागते आणि त्यानंतर JEE ॲडव्हान्स द्यावं लागते आणि मग तुमचं सिलेक्शन IIT बॉम्बेला होऊ शकतं. NIT ट्रिची फॉर एक्झाम्पल मध्ये जायचं असेल तर तुम्हाला JEE मेन्स असेल तरी चालतं. NIT या त्यानंतर तुमचं काय म्हणजे आपण JFTI, IIIT इथे जायचं असेल किंवा गव्हर्नमेंट कॉलेज असेल तिथे जायला तुम्हाला मेन्स काफी आहे. सो या व्हिडिओमध्ये थोडक्यात मी तुम्हाला सांगितलं JEE ॲडव्हान्स आणि JEE मेन्स मधला फरक काय. व्हिडिओ आवडला असेल तर पटापट सगळ्यांनी लाईक करून टाका. कमेंट पण करा तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे किंवा हा व्हिडिओ आवडला किंवा याच्यात अजून काही कन्फ्युजन आहे, अजून नवीन काही प्रश्न असतील तुमचे तर कमेंट बॉक्समध्ये टाका, पुढचा व्हिडिओ मी घेतो. शेअर मात्र करा तुमच्या मित्रांना, ग्रुपमध्ये सगळ्यांना शेअर करा. 12वीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या ग्रुपमध्ये नक्की शेअर केलं पाहिजे. सबस्क्राईब तर नक्की करा, कारण पुढच्या अपडेट तुम्हाला ह्या चॅनलवर तुम्ही देणार आहे. आणि जर तुम्हाला अपडेट मिस करू द्यायचा नसेल तर हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक लगेच करून टाका आणि हाईप करायलाही विसरू नका. इग्नाइट पाठशाला ह्या ॲपवरती, इग्नाइट विद्यालयाच्या अगेन्स्ट तुम्हाला इथे बघा शालेय जीवनातल्या स्पर्धा परीक्षा पण बघायला मिळतात, त्याचे पण बॅचेस आम्ही चालवतो. तुमच्या माहितीत कुणी असेल त्यांना पण नक्की कळवा. पुन्हा एकदा व्हिडिओ आवडला लाईक करा, सगळ्यांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट मध्ये. धन्यवाद.